नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणाचे ऑक्शन करत असते. आता ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुमच्या नात्यावर मी शंका घेतली त्याबद्दल मला माफ करा, पण मला खरंच खूप काळजी वाटत होती तुमची, म्हणूनच सांगत होते. पण खरं सांगते, मी तुमच्या लग्नाच्या तयारीच्या मध्ये नाही येणार, तुम्ही नका काळजी करू. तेजा, मिठू आणि श्वेता वल्लरी आणि प्रेरणाकडे बघत असतात की ह्या नक्की काय बोलत असतील. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की मला फक्त माझ्या जवळच्या मैत्रिणी साठी एवढं केळवण करू द्या. तुमचं लग्न आणि मी केळवण नाही करणार असं होऊच शकत नाही. आता तेजा श्वेताला हळूच म्हणते की या दोघींचंच चालू आहे मागापासून. यावर श्वेता म्हणते की हो ना, विसरल्या वाटतं की आपण पण इथे आहोत म्हणून. आता वल्लरी खूप इमोशनल होते आणि म्हणते की हवं तर माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट समजा. आता तेजा वल्लरीला विचारते की काय चाललंय ग तुमच्या दोघींचं सिक्रेट. आता वल्लरी डोळे पुसते आणि हसत म्हणते की काही नाही, ते लग्न झालेल्या बायकांचं सिक्रेट आहे असं समजा. आता हे ऐकून तेजा, मिठू आणि श्वेता हसायला लागतात. आता यावर तेजा म्हणते की असं आहे का, आता पुढच्या वेळी आम्ही हे लक्षात ठेवू तिघी. आणि परत म्हणते की खरंच किती छान केलं आहे ना हे सगळं वल्लरीने, मैत्रीण असावी तर वल्लरीसारखी. आता मिठू जेवणाकडे बघत म्हणते की वल्लरी काय भारी जेवण बनवलं आहेस ग तू, गुलाबजामुन, मोदक, नारळाची वडी आणि माझ्या आवडीची बटाट्याची भाजी. आता प्रेरणासुद्धा खूप इमोशनल झालेली असते. आता वल्लरी मिठूला म्हणते की तुमच्यासाठी पण बनवलं आहे, नका काळजी करू, पण आज सगळ्यात जास्त पदार्थ ना प्रेरणाताईंना आवडतात ना ते बनवले आहेत मी. आणि ती प्रेरणाला म्हणते की सुरुवात करा, खा आणि मला सांगा की आवडतायत की नाही. तेव्हा प्रेरणा खूपच इमोशनल होते. आता श्वेता तिला म्हणते की पहिला घास मी भरवणारा, असं म्हणून ती प्रेरणाला घास भरवायला समोर येते आणि विचारते की कशापासून सुरुवात करू ग सांग. तेव्हा प्रेरणा म्हणते की काही चालेल, सगळं माझ्या आवडीचेच पदार्थ आहेत ना. आता यानंतर मिठू आणि तेजासुद्धा प्रेरणाला घास भरवतात. आता वल्लरी त्यांच्याकडे बघून खूपच इमोशनल झालेली असते. आता तीसुद्धा प्रेरणाला घास भरवते. तेव्हा प्रेरणा वल्लरीला परत घास भरवते. आता हे बघून मिठू, तेजा आणि श्वेता आश्चर्याने म्हणतात की हे काय, आता आम्ही सुद्धा तुला घास भरवला होताच की, आम्हाला नाही तू भरवलास परत, ती बेस्ट फ्रेंड आहे ना, असं म्हणून त्या तिघीही ओरडायला लागतात. तेव्हा प्रेरणा हसत त्या तिघींना गप्प बसायला सांगते आणि त्या तिघींनाही घास भरवते. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की तेजा तयारी करत असते आणि ती स्वतःशीच बडबडत असते की मोठे मोठे लोक येणार आहेत आणि माझ्याकडे घालायला काहीच नाही आहे आणि मी कोणते कपडे घालू, असं म्हणून ती खूपच कन्फ्यूज असते. आता श्वेता तिच्याकडे आश्चर्याने बघत असते. आता तेजा श्वेताजवळ जाऊन विचारते की श्वेता, तू इस्त्रीवाला आला होता का काल संध्याकाळी. यावर श्वेता सांगते की नाही ग, तो गिरीधरलाल नाही आला. तेव्हा तेजा खूपच चिडते आणि म्हणते की त्या गिरीधरलालला ना धरून चापकाचे फटके दिले पाहिजेत, नेहमी उशिरा करतो कपडे द्यायला. यावर श्वेता म्हणते की त्याच्यावर कशाला चिडतेस ग, तू तरी सगळे कपडे कशाला द्यायचे इस्त्रीला. आता तेजा चिडून श्वेताला म्हणते की आता तू माझी शाळा घेणार आहे का. तेव्हा श्वेता म्हणते की ओ, तुम्ही पुण्याच्या, दुसऱ्यांची शाळा घेण्याचा राईट फक्त तुम्हालाच आहे ना. यावर तेजा वैतागत म्हणते की श्वेता यार प्लीज थांब जरा, डोक्याची मंडई करू नकोस, मला एकतर काही सुचत नाही, माझी मीटिंग आहे महत्त्वाची, माझ्याकडे एक फॉर्मल शर्ट नाही आहे यार. तेव्हा श्वेता म्हणते की तू सोडून या घरात ना 4 मुली राहतात, कोणाचेही कपडे घालू शकतेस की तू. यावर तेजा म्हणते की कोणाचे कपडे कसे घालू ग मी श्वेता, काय घालू सांग ना. ती वल्लरी साडी नेसते, साडी घालून बसू मीटिंगला, प्रेरणाचा ड्रेस घालू की मिठूचा तो फिल्मी वन पीस घालून बसू मीटिंगला, की हा आता बोला म्हणून काय बोलते आहेस. तेव्हा श्वेता म्हणते की माझं नाव घेतलं का, माझ्याकडे आहे तुला हवा तसा टॉप, जा इस्त्री करून ठेवला आहे घाल. आता तेजा तेव्हा खूपच खुश होते आणि आनंदाने श्वेताला मिठी मारते. आता तेजा कपाटात शर्ट शोधायला लागते आणि श्वेताला विचारते की कोणत्या कलरचा आहे ग. तेव्हा श्वेता सांगते की मस्त निळ्या कलरचा आहे ग. आता हे ऐकून तेजा आश्चर्याने विचारते की काय, निळा रंग. तेव्हा श्वेतासुद्धा तिला विचारते हो ग, काय झालं. यावर तेजा म्हणते की निळा रंग मला अजिबात आवडत नाही, एकतर निळा मस्त कसा असू शकतो हे मला अजिबात कळत नाही आहे. तेव्हा श्वेता चिडून म्हणते की कसले नखरे आहेत ग तुझे, एकतर तुला गरज आहे म्हणून मी माझा टॉप देते आहे आणि तुला एवढं चॉईस आहे. यावर तेजा म्हणते की मग चॉईस तर असणारच ना, ते निळ्या रंगाचं मी नाही घालणार, दुसरं काहीतरी असेल तर दे. आता श्वेता चिडून म्हणते की जा मग तिकडे, दुसरं काही नाही आहे माझ्याकडे. आणि म्हणते की आता असले कुर्ते घालून बसणार आहेस का ऑफिसच्या मीटिंगला, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी, श्वेता आणि प्रेरणा केलेली शॉपिंग बघत असतात. आता प्रेरणा एक बॉक्स बघते आणि म्हणते की काय ग, हे काय लिहिलं याच्यावर. तेव्हा श्वेता तो बॉक्स बघते आणि म्हणते की काही नाही ग, चेहरा
स्वच्छ धुवायचा, मग हा फेस पॅक लावायचा, 10 मिनिटं ठेवायचा आणि मग पुन्हा चेहरा धुवायचा आणि मग ते क्रीम लावायचं. यावर प्रेरणा आश्चर्याने म्हणते की फक्त 10 मिनिट ठेवायचं, पैसे कसे वसूल होतील मग? किती महागडं आहे हे, आणि ते सुद्धा फक्त 50 ग्रॅम दिलं आहे. मला काय हे अजिबात पटलेलं नाही आहे. आता हे ऐकून श्वेता हसत म्हणते की कमालच आहे गं हिची. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की नाही श्वेताताई, बरोबर आहे त्यांचं. अहो या बाहेरच्या क्रीमा खूप महाग असतात, त्यापेक्षा मला ना ते घरातले लेपच पटतात. यावर श्वेता म्हणते की अगं ते रोज लावतोच ना आपण, मग आता लग्न आहे म्हटल्यावर काहीतरी स्पेशल नको का? आता तितक्यात डोरबेल वाजते. आता प्रेरणा पटकन जाऊन दरवाजा उघडते तर हर्षित आलेला असतो. आता हर्षित आतमध्ये येतो आणि सामानांकडे बघून म्हणतो की असं वाटतं आहे की नवरीच्या मैत्रिणींकडे सुद्धा आता जोरदार तयारी सुरू आहे. यावर श्वेता हसत म्हणते की मग नवरीच्या मैत्रिणींचं सुद्धा काही कर्तव्य असतं ना. तेव्हा हर्षित म्हणतो की हो नक्कीच, तयारी तर मी सुद्धा खूप केली आहे, तुम्ही फक्त एकदा स्लाईड बघून घ्या, फक्त आता फायनल करायचं बाकी आहे. आता प्रेरणा खुश होऊन विचारते की झालं का तयार? यावर हर्षित म्हणतो की हो प्रेरणाताई, बघा तरी एकदा, असं म्हणून तो त्यांना स्लाईड दाखवायला लागतो. तेव्हा तेजा आणि मिठ्ठूसुद्धा बाहेर येतात. आता हर्षित त्या दोघींना म्हणतो की तुम्ही दोघीसुद्धा बघा, प्रेरणाताईंचं लग्न एकदम जोरदार झालं पाहिजे. आणि तो प्रेरणाला म्हणतो की प्रेरणाताई, आपण ना गेटवर केळ्यांचा पानांचे ना खांब लावूया, म्हणजे त्याच्यामुळे ना ट्रेडिशनल फील येईल एकदम. आता मिठ्ठू आणि तेजा हर्षितकडे लाजत हसून बघत असतात. हर्षित म्हणतो की गेटपासून आतपर्यंत आपण ना कलरफुल पताकाच लावूया, म्हणजे बजेट पण कमी येईल आणि ट्रेडिशनल पण दिसेल. यावर प्रेरणा म्हणते की बरोबर आहे दादा तुमचं, काही झालं तरी पैसे कमीच वापरा. तेव्हा हर्षित म्हणतो की काळजी करू नका प्रेरणाताई, सगळं बजेटमध्ये होईल. आणि तो म्हणतो की आपण एक काम करूया, तुमच्याकडे जी मोगऱ्याची फुलं आहेत ना ती आपण डेकोरेशनमध्ये वापरूया. यावर वल्लरी आश्चर्याने विचारते की पण एवढी फुले पुरतील का डेकोरेशनसाठी? तेव्हा प्रेरणा म्हणते की असतात ग, खूप फुले असतात झाडाला, पुरतील. आता हर्षित म्हणतो की प्रेरणाताई, मोगऱ्याची फुले कमी पडली ना तर आपल्या मंदिराजवळ ती फुलवाली काकी बसते ना, त्यांच्याशी मी एकदा बोलून घेतो. त्यांना विचारतो की त्या जर कमी रेटमध्ये फुलं द्यायला तयार झाल्या तर. काही नाही, म्हणजे त्या थोड्या खडूस आहेत म्हणून, बाकी काही नाही. आता हर्षित म्हणतो की आता शेवटी येतो हर्षित टच, म्हणजे असं आहे की प्रेरणाताई आहेत कोकणातल्या आणि कोकण म्हणजे निळा समुद्र, तर आपण डेकोरेशनमध्ये सगळीकडे निळा रंगच करणार आहोत. तेव्हा प्रेरणा खुश होऊन म्हणते की छानच दिसेल निळा रंग. यावर हर्षित म्हणतो की मला वाटलंच होतं की तुम्हाला आवडेल, काय आहे ना निळा रंग माझा सुद्धा फेवरेट आहे. हे ऐकून तेजा खूप शॉक होऊन हर्षितकडे बघायला लागते. आता हर्षित म्हणतो की निळ्या रंगामध्ये प्रत्येक गोष्ट खूप छान दिसते. तेव्हा श्वेता म्हणते की हो ना, निळा रंग मला सुद्धा खूप आवडतो. आता हे ऐकून तेजा आणि मिठ्ठू धावतच आतमध्ये जातात. तेव्हा श्वेता खूप आश्चर्याने त्या दोघींकडे बघायला लागते आणि वल्लरीकडे बघत वल्लरीला खुणावूनच विचारते की आता यांना काय झालं? तेव्हा वल्लरी सुद्धा खुणावूनच सांगते की नाही, माहीत नाही आहे. तर आता हर्षित सांगायला लागतो की मला ना निळ्या रंगामधील सगळे शेड्स खूप आवडतात आणि माझ्या कबर्डमध्ये बघाल ना तर सगळे कपडे ऑलमोस्ट निळ्या रंगाचेच आहेत. तेव्हा श्वेता म्हणते की हो, पण आमच्या तेजाला ब्ल्यू कलर आवडत नाही ना. आता तितक्या तिथे मिठ्ठू येते आणि तिने ब्ल्यू कलरचा स्कार्फ वेअर केलेला असतो. आता तेजासुद्धा तिच्या पाठीपाठी येते आणि तिने सुद्धा ब्ल्यू कलरचा टी-शर्ट वेअर केलेला असतो. आता श्वेता, वल्लरी आणि प्रेरणा दोघींकडे बघून खूप शॉक होतात. आता श्वेता त्या दोघींना विचारते की काय गं, तुम्ही काय वेड्या झालात की काय? आता प्रेरणा सुद्धा मिठ्ठूला आश्चर्याने विचारते की काय गं मिठ्ठू, उकडते ना तुला, मग स्कार्फ कशाला घालून आलीस अजून? तेव्हा मिठ्ठू म्हणते की ते असंच. मात्र हर्षित त्या दोघींकडे अजिबात लक्ष देत नाही आणि तो म्हणतो की जरा जातो ते मंदिरापाशी फुलवाली काकी बसते ना त्यांच्याशी जरा बोलून घेतो आणि म्हणतो की बघतो तयार होतात की नाही. तेव्हा मिठ्ठू म्हणते की तुझी चार्मिंग स्माईल बघून ना कोणीही तयार होईल. तेव्हा तेजा खूप रागाने मिठ्ठूकडे बघायला लागते, तर हर्षित खूप आश्चर्याने मिठ्ठूकडे बघत असतो. आता हर्षित सगळ्यांना बाय करून तिथून जायला निघतो. आता हर्षित गेल्यानंतर तेजा खूप रागाने मिठ्ठूकडे बघायला लागते आणि तिला विचारते की चार्मिंग स्माईल काय? यावर मिठ्ठू विचारते की का नाही आहे का? तेव्हा तेजा म्हणते की नाही आहे, पण तू नाही बोलायचं. यावर मिठ्ठू तेजाला विचारते की का नाही बोलायचं? आता तेजाला खूपच राग येतो आणि ती म्हणते की हे बघ मिठ्ठू, तुला मी परत एकदा सांगते आता श्वेता त्या दोघींकडे बघत म्हणते की चला आता यांचं युद्ध परत सुरू होणार आहे आणि ते बघण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही आहे, चला आपण आपापली कामं करूयात. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मिठ्ठू मस्त ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून मंदिरामध्ये येऊन हर्षितची वाट पाहत उभी राहिलेली असते आणि स्वतःशीच म्हणते की अजून कसं नाही आला हा हर्षित? सकाळी तर मला म्हणाला की याच मंदिरात यायचं आहे आणि बोलते की गल्लीत तर एकच मंदिर आहे ना, चुकून दुसऱ्याच मंदिरात तर गेला नसेल ना, आणि मी इथे आपली एकटीच बसली वाट बघत वेड्यासारखी. आता तितक्यात तिला हर्षित येताना दिसतो. तेव्हा मिठ्ठू खूप खुश होते आणि
पटकन मंदिराच्या आतमध्ये निघून जाते. आता हर्षित देवाचं दर्शन घेत असतो आणि तो हात जोडून डोळे बंद करून देवासमोर उभा असतो. आता तेव्हाच मिठूसुद्धा त्याच्या शेजारी येऊन हात जोडून त्याच्याकडे बघायला लागते. मात्र हर्षितचं लक्ष मिठूकडे नसतं. आता तेजासुद्धा हर्षितच्या शेजारी येऊन हर्षितकडे बघायला लागतं. तेव्हाच मिठूचं लक्ष तेजाकडे जातं. तेव्हा मिठू खूप शॉक होते. आता तेजाचं सुद्धा मिठूकडे लक्ष जातं आणि ती सुद्धा खूप शॉक होते मिठूला बघून आणि ती तिला पटकन हाताला पकडून तिथून बाजूला घेऊन जाते आणि तिला विचारते की काय गं, तू इथे काय करतेस? तेव्हा मिठू खूप घाबरते आणि अडखळत म्हणते की ते मी इथे देवाला प्रार्थना करायला आले होते माझ्या नवीन प्रोजेक्टसाठी, पण तुझं काय काम आहे? यावर तेजासुद्धा खूप घाबरते आणि ती सुद्धा अडखळतच सांगते की ते माझं पण एक नवीन प्रोजेक्ट आहे ना, तो जर कंप्लीट झाला ना तर मला प्रमोशन मिळणार आहे, खूप महत्त्वाचं आहे ना. आणि ती मिठूच्या ड्रेसकडे बघत म्हणते की एक मिनिट, ब्ल्यू कलर, निळा रंग, आणि विचारते की का गं, काय स्पेशल आहे का आज? तेव्हा मिठू म्हणते की हो, पण काय प्रॉब्लेम आहे का तुला? आणि तिचंसुद्धा लक्ष तेजाच्या ड्रेसकडे जातं आणि ती सुद्धा तेजाला विचारते की पण तुला तर निळा कलर आवडत नाही ना, पण तू का आज निळा ड्रेस घातलायस? यावर तेजा म्हणते की आधी प्रश्न मी विचारला ना, मग आधी मला उत्तर दे, मग मी सांगते. मिठू सांगते की ती फ्रायडेला देवासमोर ब्लू कलर घालून प्रार्थना केली ना की इच्छा पूर्ण होते, पण तू का घातलायस? तेव्हा तेजा म्हणते की श्वेताने फोर्स केला गं मला खूप, आणि तुला तर माहितीच आहे ना की कुणाचं मन मोडायला मला अजिबात आवडत नाही. यावर मिठू हसत म्हणते की तुला आणि कुणाचं मन मोडायला आवडत नाही, काही जोक आहे. आता तितक्या तिथे हर्षित येतो आणि त्या दोघींकडेही बघून म्हणतो की अरे, तुम्ही दोघी इथे काय करताय? तेव्हा मिठू आणि तेजा दोघेही एकत्रच म्हणतात की दर्शन. मिठू म्हणते की ते अधूनमधून आम्ही दोघे येत असतो इथे दर्शनाला. आता तेजासुद्धा म्हणते की हो, ते शांत वाटतं ना, मनाला एकदम शांती मिळते, आणि म्हणते की पण झालं आमचं दर्शन घेऊन, आता आम्ही निघतच होतो. आणि ती मिठूला म्हणते की चल 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 लवकर. तेव्हा मिठू म्हणते की हो, निघतोय आम्ही. आणि तेजा म्हणते की पण तू इथे थांबायचं नाही, चल चल पटकन. मिठूसुद्धा तेजाला म्हणते की हो, तू सुद्धा नाही थांबायचं इथे, असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात. हर्षित मात्र त्या दोघींकडे खूप शॉक होऊन बघत असतो. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा समीरच्या ऑफिसमध्ये आलेली असते. आता समीर प्रेरणाला लग्नाची पत्रिका वाचून दाखवत असतो. तेव्हा प्रेरणा समीरला म्हणते की समीर, आता काय पूर्ण पत्रिकाच वाचून दाखवणार आहात की काय? तेव्हा समीर हसायला लागतो आणि म्हणतो की छान झाली आहे ना पत्रिका, माझ्या प्रेरणासारखीच आहे देखणी. आणि म्हणतो की तुला माहिती आहे आपल्या लग्नाची थीम कोकणातली आहे ना, म्हणून खास केळीच्या पानातील डिझाईन केले मी, आवडली ना तुला? आणि म्हणतो की अगं, तिकडे ना खूप साध्या साध्या पत्रिका होत्या, पण म्हटलं नाही, मला युनिकच डिझाईन पाहिजे, म्हणजे महागाची असेल तरी चालेल, खूप महाग आहे ही पत्रिका. आणि म्हणतो की अशा या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खर्चाचा विचार केला तर कसं होणार ना. तेव्हा प्रेरणा खूप टेन्शनमध्ये येते. आता तिचं लक्ष अचानक त्या पेपरवेटकडे जातं आणि ती पेपरवेटकडे बघून प्रेरणा खूप घाबरते. तर इकडे समीर प्रेरणाला म्हणत असतो की लग्न एकदाच करतो ना माणूस, मग म्हटलं की कसं ग्रँड करायचं, ठरलंय माझं. मात्र प्रेरणाचं लक्ष समीरच्या बोलण्याकडे नसतं, तिचं संपूर्ण लक्ष त्या पेपरवेटकडेच असतं. आणि ती तो पेपरवेट हातात घेणार तितक्यात समीर सरांची पीए राधिका आतमध्ये येते आणि समीरला फाईल देत म्हणते की सर, नवीन ऑर्डर्सच्या प्रिंटआउट्स लावल्या आहेत त्या फाईलमध्ये. आता प्रेरणा खूप रागाने राधिकाकडे बघायला लागते, तर राधिकासुद्धा प्रेरणाकडे बघत असते. आता समीर राधिकाला कामाबद्दल काही डिटेल्स देत असतो, मात्र राधिकाचं समीरच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. ती एकसारखं प्रेरणाकडे बघत असते, तर प्रेरणासुद्धा लगातार राधिकाकडे बघत असते. आता तितक्यात समीरला कोणाचा तरी फोन येतो आणि तो तिथून फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जातो. आता समीर गेल्याचं बघून राधिका प्रेरणाला विचारायला लागते की प्रेरणा, बरी आहेस ना तू, आणि हात बरा आहे ना तुझा? तेव्हा प्रेरणा खूप रागाने राधिकाला म्हणते की मी बरी आहे आणि तू काळजी करण्या इतकं काही झालेलं नाही आहे मला. आणि म्हणते की हे सगळं वल्लरीला सांगायची काय गरज होती गं राधिका? तेव्हा राधिका म्हणते की प्रेरणा, तुला कळत नाही आहे, तुला वाटतंय ना तितकं सोपं नाही आहे. तेव्हा प्रेरणा खूप रागात राधिकाला म्हणते की गप्प बसा, खरंच गप्प बस. आता तितक्या तिथे समीर येतो आणि त्या दोघींचंही बोलणं ऐकायला लागतो. तर आता प्रेरणा राधिकासमोर हात जोडते आणि तिला म्हणते की हे बघ राधिका, माझं आयुष्य आहे ना, मग ते कसं जगायचं ते मी ठरवीन ना, आणि तू नाक खुपसण्या इतकं काही झालेलं नाही आहे. आता हे ऐकून समीरला खूपच राग येतो. तर आता प्रेरणा राधिकाला म्हणते की आणि मी पुन्हा एकदा तेच विचारते की का सांगितलंस तू हे सगळं वल्लरीला? वल्लरीचं नाव ऐकून समीरला खूपच राग येतो आणि तो खूप चिडतो आणि म्हणतो की वल्लरीला? तेव्हा प्रेरणा आणि राधिका दोघीही खूप घाबरतात आणि समीरकडे बघायला लागतात. आता समीरला बघून राधिका पटकन तिथून निघून जाते. आता समीर प्रेरणाजवळ येतो आणि तिला रागात विचारतो की काय सांगितलं वल्लरीला? तेव्हा
प्रेरणा खूपच घाबरते आणि ती अडखळत जसं काही झालेलंच नाही आहे असं दाखवत खोटं खोटं हसत समीरला म्हणायला लागते की नाही, ते मी आणि राधिका सहजच बोलत होतो. यावर समीर विचारतो की खरंच? तेव्हा प्रेरणा सांगते की म्हणजे ती विचारत होती ना मला की लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे. तर मग म्हटलं वल्लरी आणि तेजा, श्वेता. तेव्हा समीर खूपच रागाने प्रेरणाकडे बघायला लागतो आणि तेव्हा प्रेरणा घाबरत विचारते की तुमचा फोन झाला का? तेव्हा समीर प्रेरणाला म्हणतो की विषय चेंज करू नकोस प्रेरणा. नवरा बायकोचं नातं म्हणजे त्यात पर्सनल स्पेस असतो काही, आणि त्यात कुणीही नाक खुपसलेलं मला नाही चालणार. तेव्हा प्रेरणा खूप घाबरते. आता समीर रागातच प्रेरणाला म्हणतो की आपल्यात काय बोलणं होतं काय नाही हे बाहेरच्यांना कसं कळतं, आणि इथून पुढे मी हे खपवून घेणार नाही. तेव्हा प्रेरणा खूपच घाबरते आणि घाबरून समीरकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.